राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। तोंड स्कार्फने झाकलं, चारही बाजूला पोलीस। लक्ष्मी सोनाली जेलमधून आले आणि निवडणुकीसाठी अर्ज भरला। पुण्यात आंदेकरची जोरदार चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वसई विरार मधील जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक म्हणतात, भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसलं। पुण्यात मवियाचा समांतर जागा वाटपाबाबत एकमत, वंचित किंवा आपला सोबत घेण्यासाठी ही हालचाली। कोल्हापुरात भाजपाची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल। म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढणार। भाजपचा कडाडून विरोध असतानाही राष्ट्रवादी ठाम। नवाब मलिकांच्या घरात 3 जणांना उमेदवारी। पुण्यातील भीमाशंकर मंदिर 3 महिन्यांसाठी बंद। मंदिरातील सर्व कामे सुरक्षित, नियोजन बंद आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी भाविकांना परिसरात प्रवेश बंदी। आई एकविरा देवीचे दागिने आणि रोकड हडपले। पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक खुलावळे यांच्यावर आरोप। कारला परिसरात मोठी खळबळ। मंगेश काळोखे हत्या प्रकरणात मोठी अपडेट। मुख्य आरोपी बापलेकाला अटक। खोपोली हत्याकांडची सगळी स्टोरी समोर। एक जागा 2 इच्छुक उमेदवार। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसे आणि ठाकरे गटात चुरस। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।